नमस्कार मंडळी, आज मानाचं परंपरेचं महाराष्ट्र केसरी मैदान कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान पार पडतं आहे. आणि या मैदानाच्या सेमीफायनल 4मध्ये आपल्याला सुंदर असा साज पाहताना दिसला आहे, तो म्हणजे वजीर आणि सर्जा. आता मित्रांनो, सर्जाचे मालक आपल्याबरोबर आहेत. शेठ नमस्कार. नमस्कार. शेठ, प्रथमतः तुमचा परिचय द्या आणि सर्जा कोणाच्या नावानं पळतो ते सांगा. माझं नाव श्रेयस कैलास वलटे पाटील. माझा आणि आतिश दादा, आमचे मोठे बंधू आतिश दादा पाटील चिंचपाडा पनवेल, आमच्या दोघांचा हा सर्जा आहे. आणि आई तुळजाभाऊ आणि प्रसन्न प्रिन्स आतिश शेठ पाटील, बाया पाटील वलटे लोणी काळभोर या नावाने गाडी पळते. आज मुळशीकरांच्या वजीर बरोबर आपलं सर्जाचं नियोजन कसं झालं होतं? आतिश दादांनी नियोजन केलेलं आहे. फार आज उत्कृष्ट अशी गाडी पळाली आणि मस्त गाडी पळवली परसू ड्रायव्हरने, त्याबद्दल त्यांचं बी अभिनंदन. ज्यावेळेस गटाला गाडी पळाली त्यावेळेस स्पीड आणि सेमीचं स्पीड काय वाटतंय? सेमीला पाहिजे त्यापेक्षा चांगली गाडी पळाली, गटापेक्षा मस्त पळाली गाडी. सिद्धेश्वर कुर्लीच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी होता. हो. काय सांगाल त्यावेळेस तुम्ही नव्हता? काय सांगाल, तो आनंद काय होता वेगळा? आतिश दादा मी दोघं बी नव्हतो त्या मैदानाला. आम्ही दोघं मुंबईलाच होतो, कामानिमित्त आम्ही तिकडे होतो. पण गाडी ज्यावेळेस कळलं 1 नंबर झाली, तो आनंद सांगून व्यक्त होणारच नाही, एवढा म्हणजे भारी वाटलं होतं त्यावेळेस. आता सर्जा आपला कंटिन्यू पळतोय, नाव करतोय, त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य वेगळं पण काय जाणवतं? हा सर्जा म्हणजे नाथसाहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला, म्हणजे माझ्या बंधूंना मला भेटलेला, हा म्हणतो आपण देणगी भेटलेली आहे आम्हाला, की एवढा जीव लावतोय आणि एवढा शांत आहे, सांगूच शकत नाही. जाईल त्या मैदानात नाथांच्या आशीर्वादाने आपल्याला ह्यांनी नाव ठेवलेलं आहे आमचं महाराष्ट्रात, एवढंच. घेतलाय का? हा आपण काय ते नागपूरहून खरेदी झालेली आहे. कधी घेतला होता आपण? आम्ही बाईकडून खरेदी झालेली आहे. बरं, कधी आदतमध्ये घेतलेला का? नाही, आता घेतलेलं आहे. मुंबईला होता बैल मुंबईलाच असतो आचित दादाकडे. बिनजोड पण करतोय? हो, बिनजोड पण करतो. म्हणजे बिनजोडचं त्याचं करिअर आणि 3 फेऱ्याचं करिअर काय सांगाल? आता तुम्हाला सांगतो, बिनजोडचं करिअर असं की बिनजोडला त्यांनी नाव केलं तर किरण आप्पांच्या रायना बरोबर फायनलला, म्हणजे तिथं गुलालात राहत होता. आणि त्याच्यानंतर आधीच दादांनी पेडगावचं नियोजन केलं तर देवाबरोबर. तर पेडगावला तेव्हा 3 फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदा गाडी फायनलला राहिली होती पेडगावच्या मैदानात. म्हणजे पेडगाव आहे असं. हो, हिंद केसरी. पेडगावच्या मैदानात गुलाल हा महत्वाचा असतो. हो, कारण की 100%. प्रत्येक हिंद केसरीचं मैदान गुलाल महत्वाचा असतो. तिथं हिंद केसरीच होतो. काय सांगाल, तिथं सुद्धा त्यांनी गुलाल मिळवला. एक तो पेडगावचा गुलाल हा खूप लोकांना एक स्वप्न असतं. महत्वाचं असं स्वप्न आमचं असतं. पण काय स्वप्न सांगाल? होतं. त्या गुलालाबद्दल काय सांगाल? आमचा सुंदर होता पेडगावचा. त्याच्यानंतर आम्हाला गुलाल भेटला नव्हता. सर्जा आला तसा त्याने गुलाल दिला, ती म्हणजे तो क्षणच सांगू शकत नाही. खूप वेगळा होता, खूप वेगळा. आणि 3 फेऱ्यात आम्हाला आशीर्वादच आहे. हो, 100% आमच्या नातांचा आशीर्वाद येऊ. गुलाबी वादळ माझं. पेडगावचा गुलाल म्हणजे 1000 गाड्यामध्ये गुलाल मिळवणं म्हणजे एवढं सोपं नाही. आणि ते पहिल्याच मैदानच्या पर्यंत तुम्ही म्हटलं की 3 फेऱ्यामध्ये त्याने गुलाल मिळवून दिला. म्हणजे असं आपण म्हणू की तुम्हाला त्याच्याकडून काय अपेक्षा पण राहिली नसेल? नाही, शेवटपर्यंत ही जी सेवा आमच्याकडून होतच राहणार. कधीच ह्याला कमी नाही पडणार आपण कुठल्याच सेवेत. त्याचं वैशिष्ट्य काय आहे थोडं सांगा. लय प्रेमळ आहे तो, लय प्रेमळ. माणसं म्हणतात की बैल मारतो वगैरे, नाही, लय प्रेमळ आहे तो, असं म्हणतात. हा, पळताना कसं? पळताना शेट आता सगळा महाराष्ट्र बघतोय, पळताना नाही आवडत. त्याचं स्पीड बद्दल सांगा थोडं. चांगली गती आहे त्याला, चांगली म्हणजे बरेच चांगली गती आहे. खालून कसं स्पीड आहे काय? नाही, तोंडाला तो अंगावचं गाडी असेल बरं. सोडतच नाही, कसलीच सोडत नाही, कधीच नाही आतापर्यंत आहे. मग त्याचं एक वैशिष्ट्य तेच आहे. हो. अंगावरती जर गाडी असेल तर तो सोडणार नाही. सोडणारच नाही, कसली सोडणार नाही. कोणत्या खांदी पळतो काय? उजव्या खांदी पळतो, उजवा खांदी. ठाम उजव्या खांदी. आणि बिनजोडला दोन्ही डावी उजवी. त्यावेळेस दोन्ही काय पब्लिकचा बादशाह म्हणावा 100%. मुंबईमध्ये बिनजोड पब्लिक राईनांती हो पब्लिकलाच असायचा. आता आपण या क्षेत्रामध्ये 3 फेऱ्यात असू दे किंवा बिनजोडमध्ये असं आपण बघतो की बैलगाडी क्षेत्र म्हणलं की एकट्याचं काम नाही. तुमच्या टीमविषयी काय सांगाल? टीम म्हणजे आमची भाऊच आम्ही सगळे. टीम म्हणजे असं आम्ही कधी घराबाहेरचं कुणाला मानलेलंच नाही. सगळे आम्ही भाऊ बनतच. एकदम आमच्यापेक्षा जास्त यांचा जीव आहे सारच्यावर. बरोबर. बद्दल काय सांगाल? कसा पळाला गटाला आणि शेमीला, जरा स्पीड बद्दल सांगा. नाही, मस्त पळाली गाडीच, मस्त पळाली, सांगूच शकत नाही. म्हणजे आनंद आज एवढा झालेला आहे की बोलूच शकत नाही त्याबद्दल आपण. ड्रायव्हर बद्दल काय सांगा? परसू ड्रायव्हरने मस्त गाडी आणली. मित्रांनो, आनंद बघू शकताय. आणि कुठंतरी त्याच्या मागे जे कष्ट घेतले किंवा त्याच्यावरती जे जीव लावतात त्याचं परतफेड तो करून देतोय. आणि जीवापाड जपलं जात आहे. आणि नंदी पण तसा आहे, त्यांना पण त्याचा आशीर्वाद आहे, त्याच्यावरती सगळं काही चाललेलं आहे. काय एक स्वप्न काय, कुठला नंदीवर आपला नंदी पाळावा? तुमचा हिंद केसरी तर आहेत, तरी काय मनामध्ये चाललंय की आमचा आतिश दादा असं आहे की नियोजन त्याच्याकडून होतच. म्हणजे आतापर्यंत असं झालेलं नाही की आमच्यात चर्चा झाली नाही आणि असं नियोजन झालेलं नाही. असं काय आतिश दादाचं नियोजन करतोच भाऊ.
नियोजन ज्याच्यावर होईल त्याच्यासोबत पळतोच आणि तो कामगिरी करतो. हो आतापर्यंत तुम्ही सगळे रेकॉर्ड बघा, नाही अशी पडलेली गाडी नाहीच आहे. बरोबर. तर असू द्या, आता फायनल देखील पळायचे, जास्त काय वेगळं ना शेट. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला तुमच्या संपूर्ण टीमला. इथून पुढेही सरजा पळत राहील असं तुमचं नाव करत राहील, शुभेच्छा देतो. आदेश.